जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम। शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, मला वाटते अंतरित्वा बसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय, भारत माता की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, दशक 11 समास 1 आपण अभ्यासत आहोत। ओवी क्रमांक कालपर्यंत आपण 34 पाहिल्या, त्यापुढील भाग आज आपल्याला पाहायचा आहे। श्रीराम समर्थ श्रीराम। 32 पुढील ओवी वाचतोय। श्रीराम समर्थ श्रीराम। चंचल माया ते माईक, निश्चळ परब्रह्म एक, नित्यानित्य विवेक या कारणे श्रीराम। जाणता जीवतो प्राण, नेणे जीवतो अज्ञान, जन्मतो जीवतो जाण, वासनात्मक श्रीराम। ऐक्य जीवतो ब्रह्मंश, जेथे पिंड ब्रह्मास ब्रह्मांड निरास, जेथे सांगितले विशेष चत्वार जीव श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थांनी या ठिकाणी 4 जीवांचा उल्लेख केलेला आहे। आम्ही तर जीव एकच मानतो, जीव एकच आहे, पण त्या जीवाचे आपापल्या वृत्तीनुसार, आपापल्या स्थितीनुसार त्या जीवाचे 4 प्रकार पडतात। मागे आपण पाहिलं की नाही, एक बद्ध जीव आहे, एक मोक्ष जीव आहे, एक साधक जीव आहे आणि एक सिद्ध जीव आहे। त्याप्रमाणे इथे सुद्धा समर्थांनी 4 जीवाचे प्रकार केले आहेत। पहिला जीव तो कोणता? जाणता जीव तो प्राण, ज्याला जाण आहे त्याला प्राण असं म्हणतात। प्राण निघून गेले की जाणीव निघून जाते, म्हणून जाणता जीव तो प्राण। जो जाणत नाही त्याला कुठला जीव म्हणतात? तो अज्ञानी जीव आहे। म्हणजे पहिला जाणता प्राण आहे, दुसरा अज्ञानी असलेला जीव त्याला अज्ञान म्हणतात। तिसरा प्रकार जो आहे जीवाचा, तो जन्मतो, म्हणून त्याला वासनात्मक रूप आहे, वासनात्मक जीव आहे तो। आणि चौथा जीव आणि शिव यांचं ऐक्य साधून ज्यांनी पिंड आणि ब्रह्मांडाचा निराश केला, याचा अर्थ पिंड आणि ब्रह्मांड या दोन्ही गोष्टी उपाधी टाकून दिल्या, तो चौथा जीव आहे। आणि आम्हाला कोणत्या जीवात जाऊन बसायचं आहे, कोणत्या स्थितीत यायचं आहे? तर चौथ्या जीवात यायचं आहे। आमचा जीव चौथ्या अवस्थेत आला पाहिजे। चौथी अवस्था म्हणजे आमचं शरीर, ज्याला म्हणतो आम्ही पिंड, आणि दुसरं विश्वात्मक पिंड म्हणजेच ते ब्रह्मांड। या दोघांनाही, या दोन्ही उपाधींना टाकून दिलेलं आहे।
अर्थात या उपाधीमुळे आमच्यामध्ये काही बदल झालेला नाही. उपाधी या शेवटी टाकण्यासाठी आहे. जी घेतल्या जाते ती टाकल्या जाते. आम्ही देह धारण केला म्हणून देह ठेवला. अशा प्रकारे जीवाने या देहाला आणि या दिसणाऱ्या दृश्य मायेला टाकलं की तो जो जीव आहे त्याचं आणि परब्रह्माचं म्हणजे परमेश्वराचं ऐक्य होते. याचा अर्थ तो एकरूप होतो. हा चौथा जीव आहे. असो हे अवघे चंचळ, हे सगळे चंचळ आहेत. चंचळ जाईल सकळ, निश्चळ ते निश्चळ आदिअंती श्रीराम. परंतु समर्थांनी त्यापेक्षाही सूक्ष्म विचार करायला सांगितला. कुठला सूक्ष्म विचार सांगितला? की जी गोष्ट आधी होती आणि जी अंती सुद्धा शिल्लक राहणार आहे, म्हणजे देह धारण करण्याच्या अगोदरचा आत्मा आणि देह ठेवल्यानंतरचा आत्मा, या दोघांच्याही स्थितीमध्ये म्हणजे दोघांच्या आत्मस्थितीमध्ये बदल नाही. अशी जी स्थिती आहे, सहज स्थिती, अशी जी स्थिती आहे तिला आधी होती आणि अंत होते, म्हणजे निश्चळ ते निश्चळ आधी अंती, असं परब्रह्म ते निश्चळ आहे. आदी मध्य अवसान जे वस्तू समसमान, निर्गुणी निर्विकारी निर्गुण निरंजन, निसंग निष्प्रपंच श्रीराम. असं जे तत्व आहे ब्रह्मतत्व, ते कसं आहे? समर्थ म्हणतात आहे आधी होतं, मध्य आहे आणि शेवटी सुद्धा राहणार आहे. ज्याला आम्ही निर्गुणी म्हणतो ते निर्गुण आहे, गुणातीत आहे, निर्विकारी आहे. कुठलाही विकार आत्म्याला नाही आहे. निरंजन आहे, निसंग आहे, त्याचा कधीच कोणाशी संग जडला नाही, ते द्रष्टा म्हणून कायम आहे. आणि निष्प्रपंच आहे, ते कशातही गुंतत नाही आहे, त्याला प्रपंचच नाही. प्रपंच आमच्याच या बद्ध जीवाला आहे, मुक्त जीवाला प्रपंच नाही. उपाधी निरसे तत्वता, जीव शिवास ऐक्यता, विमंचुनी पाहू जाता. उपाधी कैची श्रीराम. विवंचून पाहणे याचा अर्थ त्याचा उलगडा करून पाहणे. कशाचा उलगडा करायचा आहे? उपाधी टाकायची आहे. उपाधी निरसे तत्वता. उपाधी म्हणजे उपकरण, उपकरण म्हणजे साधन. मग आमचं देह काय आहे? हे साधन आहे, म्हणून ते टाकले जाते आणि ते स्वीकारले जाते, ज्याला आम्ही जन्म मृत्यू म्हणतो. जे टाकलं गेलं म्हणजे मृत्यू झाला म्हणतो, स्वीकारलं गेलं म्हणजे आपण जन्म झाला म्हणतो. हे जन्म आणि मृत्यू हे का वाटतात आहे? कारण उपाधी आम्ही स्वीकारतो आहे आणि उपाधी टाकतो आहे. म्हणून उपाधीने टाकण्याचंही काम सुटलेलं आहे आणि ते स्वीकारतही नाही आहे. अशी स्थिती जर प्राप्त झाली तर जीव आणि शिवाची ऐक्यता होते. असो जाणणे तितके ज्ञान, परंतु होतसे विज्ञान, मने ओळखावे उन्मन कोण्या प्रकारे श्रीराम. काही गोष्टी अशा आहेत की आपल्याला ते प्राप्त झाल्यानंतर, तसं झाल्यानंतर त्याचा अनुभव घेता येत नाही. गुळाच्या चवीचा अनुभव जो गुळ नाही तोच त्याचा अनुभव घेऊ शकतो. गुळाने गुळाचा अनुभव कसा घ्यावा? साखरेने साखरेची गुढी कशी चाखावी? ते त्याला जमायचं नाही. त्यामध्ये ऐक्यता आल्यानंतर
मग त्याचा अनुभव घेता येत नाही. कारण मी तोच होतो, तदाकार होणे. त्याच्याप्रमाणे ऐक्यता मी साधलेली आहे. समर्थ म्हणतात, असो जाणणे तितके ज्ञान. एखादी गोष्टीचं माहिती होणे याला आपण ज्ञान म्हटलं, मी जाणलं बा. पण समर्थ म्हणतात जाणण्याच्या पलीकडे विज्ञान आहे, आणि त्या विज्ञानाला चमत्कार असं म्हणतात. विशेष ज्ञान किंवा तो चमत्कारच आहे. मने ओळखावे उन्मन कोण्या प्रकारे, आणि मनाने ती उन्मनी अवस्था कशी काय साधावी. जर मन शिल्लक आहे तर त्याला उन्मनी अवस्था प्राप्त होणार नाही, आणि उन्मनी अवस्था प्राप्त झाल्यानंतर मन शिल्लक राहणार नाही. समर्थांनी त्याच्यासाठी अजून 2-4 दृष्टांत फार सुंदर दिले आहेत. वृत्ती सन्न कळे निवृत्ती, गुणास न कळे निवृत्ती, गुणास कळची निर्गुण प्राप्ती, गुणातीत साधक संती, विवेके केले श्रीराम. वृत्ती न कळे निवृत्ती. वृत्ती जर असेल तर त्याला निवृत्ती म्हणजे काय कळणार नाही, आणि निवृत्त झाल्यानंतर वृत्ती शिल्लक राहणार नाही. वृत्ती शून्यता म्हणतो आपण त्याला. गुणी निर्गुणाला जाणू शकत नाही, म्हणून गुण टाकले तो निर्गुण झाला, मग त्याला गुणाचा अनुभव नाही. गुणातीत साधक संती विवेके केले. साधू संतांनी विवेकाच्या सामर्थ्यावर या जगाला टाकून दिलेलं आहे. त्याला विवेक प्रलय असं आम्ही म्हटलं. उपाधी टाकून दिली आणि ते त्यांचं स्वतःचं रूप त्यांनी भगवंतामध्ये विलीन केलं. जसं बर्फाला मुळात थंडपणा आहे, पण तो थंडपणा बर्फाला कसा कळायचा. जो बर्फ नाही म्हणजे बर्फापेक्षा जो उष्ण आहे त्याला बर्फाची शीतलता कळेल. अग्नीला अग्नीचं दाहकत्व कळत नाही. म्हणून आपल्याला निश्चळ झालं तर त्याला चंचल कळत नाही, आणि चंचल असेल तर त्याला निश्चलता कळत नाही. अशा प्रकारे समर्थ म्हणतात, म्हणून यासाठी काय करा. श्रवणा परीस मनन थोर, मनने कळे सारासार, निजध्यासे साक्षात्कार, निस्संग वस्तू श्रीराम. म्हणून आम्ही निस्संग वस्तू आहोत, परब्रह्म आहोत. हे कधी कळेल तर पहिले श्रवण करा. श्रवणानंतर त्याचं मनन करा, आणि मननानंतर त्याचा ध्यास करा. अखंड ध्यान याचं नाव आहे ध्यास, निजध्यास. निर्गुणी जे अनन्यता, तेची मुक्ती सायुज्यता, लक्षांश वाच्यांश आता पुरे झाला श्रीराम. 2 गोष्टी शब्द वापरला आहे समर्थांनी, लक्षांश आणि वाच्यांश. लक्षांश याचा अर्थ अलक्ष्य वस्तू प्राप्त करणे. अलक्ष्य वस्तू म्हणजे कोणती, परब्रह्म. आणि वाच्यांश याचा अर्थ जे चंचल आहे त्याला आम्ही वाच्यांश म्हणतो. शब्द कसे आहेत, चंचल आहेत. अर्थ कसा आहे तर तो वाच्यांश आहे, तो लक्षांश आहे. वरून शब्दाचा अर्थ आम्ही घेतला तर आम्ही त्याला म्हणतो वाच्यांश. बरं, त्याचा गर्भित अर्थ घेतला तर त्याला म्हणतो आम्ही लक्षांश. म्हणून परब्रह्म हे लक्षांश आहे, आणि ही दिसणारी चंचल माया, या मायेला वाच्यांश म्हणतात. अलक्षी राहिले लक्ष,
सिद्धांती कैसे पूर्वपक्ष, अप्रत्यक्षास कैसे प्रत्यक्ष, असो न झाले असो न नाही. श्रीराम. इथे समर्थ म्हणतात अप्रत्यक्षास कैसे प्रत्यक्ष. मन बुद्धी याचा अनुभव तो इंद्रियात असेल तर आहे, तो इंद्रियातीत झाल्यानंतर त्याला त्याचा अनुभव येऊ शकत नाही, कारण तो तदाकार होऊन जातो. आणि तदाकार झाल्यानंतर त्या ठिकाणी पूर्वपक्ष शिल्लकच राहत नाही. पूर्वपक्ष म्हणजे माया. आणि सिद्धांत याचा अर्थ परब्रह्म. असो न माईक उपाधी. सगळ्या गोष्टी माईक उपाधी आहेत, त्या माईकच आहे, खोट्या आहेत. तेची सहज समाधी लक्षणे वळावी बुद्धी निश्चयाची. श्रीराम. समर्थ म्हणतात आहे की उपाधी असूनही स्वरूपाकार राहता येणे याला सहज समाधी म्हटलंय. पुन्हा ऐका. उपाधी न टाकता म्हणजे देहात राहून देहातीत होणे. सगळ्यात सोपं त्याची व्याख्या सांगतो. उपाधी असून सुद्धा तो परब्रह्मामध्ये स्वरूपाकार होतो, त्याला सहज समाधी असं म्हणतात. मग आपण सहज स्थिती शब्द वापरला. सहज स्थिती म्हणजे कुठल्याही जगातील कुठल्याही गोष्टीचा मनावर कुठलाही परिणाम न होऊ देणे, अशा प्रकारची मनाची सहज स्थिती. आणि त्या मनाची सहज समाधी या शब्दाचा अर्थ असा की उपाधी आहे, परंतु उपाधी टाकण्याची गरज नाही. न टाकता सुद्धा त्याला सर्व प्राप्त झालं पाहिजे. देही असूनही विदेही. सगळ्यांमध्ये राहतो पण सगळ्यांपेक्षा वेगळा राहतो. होऊ शकते की नाही असं? प्रभू रामचंद्रांना वशिष्ठ महामुनींनी ही सहज समाधी प्राप्त आपल्याला करता आली पाहिजे, यासाठी अतिशय महत्त्वाचा तो श्लोक सांगितला होता. अंतस्त्यागी बहिर्संगी अंतर्बोधो बहिर्जडः अंतरेको बहिर्नाना लोके विहर राघव. हे राघवा, माणसाने जगत असताना असं जगावं की ते जगत असताना तो दिसतोय लोकांतामध्ये, परंतु तो लोकांतात असून सुद्धा तो सदैव एकांतात असला पाहिजे. समर्थांनी मध्यमार्ग काढला आणि ते म्हणतात काही लोकांत काही एकांत ऐसा कंठित जावा काळ. का लोकांत? काही वेळ फार एकांतात राहून माणसं चिडचिड करतात. आता या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सगळ्या लोकांना जर घरात ठेवलं, लोक चिडचिड करतात, मानसिकता बिघडून जाते. एखाद्याला कोरोनाची बाधा झाली असेल आणि 14 दिवस एकाच खोलीत टाक म्हटलं तर तो राहतो, पण त्याचं असं अस्वस्थ होऊन जातो. कायम एकट्यात राहणं सुद्धा त्रासदायक आहे आणि कायम लोकांतामध्ये राहणं सुद्धा हिताचं नाही आहे. म्हणून काही लोकांत काही एकांत ऐसा कंठित जावा काळ. रामचंद्रांना वशिष्ठ महामुनींनी तेच सांगितलं. अंतरेको बहिर्नाना. आतमध्ये तो एकटा असला पाहिजे, पण बाहेर मात्र सगळ्यांमध्ये असला पाहिजे. अंतर्बोधो बहिर्जडः. आतमध्ये त्याला पूर्ण ज्ञान झालेलं पाहिजे, परंतु बाह्याकारामध्ये मला कळत नाही अशी नम्रता धारण केली पाहिजे. समाजामध्ये याच्या उलट होते. कळत नसताना सुद्धा सगळं काही कळते आपल्याला, अशा आविर्भावात असतात. आणि खरे महापुरुष सगळं कळून सुद्धा मज पामरा ते काय थोरपण, पायीची वाहनं पायी बरी, असे जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात. त्यांच्याजवळ ती योग्यता आहे, पण तरी नम्रता आहे. काही लोकांत असा केला पाहिजे
आपण लोकांतात राहून सुद्धा एकांतात राहता आलं पाहिजे. मनाची स्थिती कुठल्याही परिस्थितीत बिघडू न देणे याला सहज स्थिती असं म्हटलेलं आहे. सहज समाधीने सहज स्थिती म्हटलेलं आहे. कुठल्याही परिस्थितीत घरात कोणी आजारी पडलं, एकदम मूड बदलून जातो माणसाचा. घरात काही एकदम मनाच्या विरुद्ध काही गोष्ट घडली असेल, एकदम मनुष्य डिस्टर्ब होऊन जातो. कोणत्या तरी कारणाने आपल्या मनावर आघात झाला की मनुष्य आपल्या जीवनामध्ये जगत असताना आपल्या जीवनात जगण्याचा त्याचा प्रकारच बदलून जातो, स्थितीच बदलून जाते. समर्थ म्हणतात की ज्या साधकाने या जगाला माया समजलेला आहे, समजला म्हणजे आहेच ती, ते त्याने ठासून घेतलं आपल्या मनावर, त्या जगात होणाऱ्या बदलाचा त्याच्यावर काही एक परिणाम होत नाही. आहे तितके देवाचे ऐसे वर्तणे निश्चयाचे. वर्तणे शब्द म्हटला आहे. वर्तणे म्हणजे वागणे, समजणे नाही नुसते. ऐसे वर्तणे निश्चयाचे मूळ तुटे उद्वेगाचे येणे. उद्वेगता का निर्माण होते? या जगात आम्ही रमतो म्हणून. अरे हे खोटं आहे, हे असत्य आहे, हे माईक आहे. किती वेळ सांगायचं संतांनी आम्हाला, तरी आम्हाला थोडंसं काही झालं की आम्हाला परमेश्वराचा हात जोडत जातो की देवा असं. अरे ते माईक आहे सगळं, ते होणारच आहे. आज नाही झालं उद्या होणारच आहे. तुम्ही आज ज्याच्यासाठी प्रार्थना करतात आहे ती प्रार्थना ती कायमस्वरूपी राहील का? आजची स्थिती बदलून जाईल. तुम्ही भगवंताला प्रार्थना केला मला आरोग्य प्राप्त कर, भगवंत तुला आज आरोग्य देईल, तथास्तु, निरामय आरोग्य प्राप्त, आयुष्य प्राप्त झालं. पण ती स्थिती कायम आहे का? कधीतरी आजारी पडणार की नाही? पडणारच आहे. कधीतरी काहीतरी होणार की नाही? होणारच आहे. मग ती गोष्ट आम्ही आनंदाने का स्वीकारत नाही? ती आनंदाने स्वीकारत नाही याचाच अर्थ आम्ही या जगाला खरं मानतो आहे. आणि संतांनी टाळं फोडून सांगितला की बाबा तुम्ही मनाची अशी अवस्था तयार करा की जगात घडलेल्या कुठल्याही गोष्टीचा माझ्यावर काही परिणाम होणार नाही. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे, सगळं आनंदी आनंद आहे. चांगल्या गोष्टी घडल्या तर आनंद होणे आणि वाईट गोष्टी घडल्या तर दुःख होणे हे सामान्याचं लक्षण आहे. म्हणून आम्ही साधक सामान्य नाही, आम्ही भगवंताचे भक्त आहोत. आणि नुसते भक्त नाही तर भगवंत आणि आम्ही एक रूप आहोत. या जगामध्ये ही भगवंताची माया आहे, ही लीला आहे, हे आम्ही का समजत नाही? कठपुतलीचे जे खेळ खेळणारे जे लोक आहेत त्यांच्याकडे पहा. त्या कठपुतल्या खेळताना मुलं टाळ्या वाजवतात, उड्या मारतात. त्यांचे भांडणं झाले तर याही मुलांमध्ये तसं काहीतरी जोश निर्माण होतो. पण मोठे माणसं मात्र तो कठपुतलीचा खेळ आहे, तो खरा नाही आहे, तो वरून ते बोटं हलवतो आहे, त्याच्यावर त्या कठपुतल्या नाचतात आहे, त्या बावल्या नाचतात आहे, हे त्याच्या लक्षात येते. त्याप्रमाणे या जगामध्ये घडणारे सगळ्या घटना त्याच्या सत्तेने घडतात आहे. त्याच्या हलवल्याने जितनी चाबी भरी रामने उतना चले खिलोना, रोते रोते हसना सीखो, हसते हसते रोना. अरे रडण्याची आणि हसण्याची गरज काय आहे? भगवंताची करणी आहे. सकल करणे जगदीशाचे असं नुसतं आम्ही ऐकायचं का? नुसतं म्हणायचं का? तसं जगता आलं पाहिजे. संतांचे चरित्र आम्ही का वाचावे? आमच्यासारखं दुःख त्यांच्याही जीवनात आलेलं आहे. ह्याच्याही पुढे जाऊन सांगतो मी तुम्हाला, आमच्यापेक्षा 1000 पटीने जास्त दुःख संतांच्या जीवनात आलेलं आहे. पण ते रडत बसले नाहीत. मग आपण काय म्हणतो, काहीतरी तार्किक मुद्दा काय म्हणतो, हां त्यांच्यासारखं आम्हाला कधी होणार आहे का? अरे होणार काय, तू आहेस तसा, त्यांच्या योग्यतेचाच आहे तू. पण तू तुझी योग्यता वाढवायलाच तयार नाही. तू चिखलातून उठायलाच तयार नाही. कसा स्वच्छ होशील? या जगाला झटक, या सगळ्या मायेला टाक, ही उपाधी टाक. उपाधी टाकली की आपलं जीवन अत्यंत आनंदी आहे. या जीवनाला कोणी दुःखी करू शकत नाही असं ठामपणे लक्षात ठेव. अशी मी कितीतरी उदाहरणं देईल की ज्या संतांच्या सहवासात मला राहायला मिळालं त्यांच्या जीवनात सुद्धा अशा प्रकारचे सुखदुःखाचे प्रसंग आले. क्षणिक त्या प्रसंगी तेवढ्या वेळपुरता ते तिथे होते,
पण दुसऱ्या क्षणी पुन्हा त्यांनी आपलं मूळ जे रूप आहे ते प्रगट केलं, पुन्हा आपल्या कार्याला लागले. म्हणून जीवन असं जगता आलं पाहिजे. समर्थ तेच म्हणतात आहे, अशा प्रकारची उपाधी जी आहे ती टाकता आली पाहिजे. ते साधन आहे ते टाकता आलं पाहिजे, ते उपकरण आहे ते टाकता आलं पाहिजे. आमचं शरीरसुद्धा हे साधन आहे, ते साध्य नाही आहे. साध्यापर्यंत आम्ही पोचण्यासाठी ते माध्यम आहे. मग साध्याकडे जर जात असेल आणि आमचं साधन जर गळून पडलं असेल, भगवंत दुसरं साधन चांगलं दिल्याच्यापेक्षा, आता डोळ्यांनी दिसत नव्हतं, दुसरा जन्म भेटला तर आम्हाला चांगलं दिसू लागेल, त्याचं दुःख करायचं कारण नाही. समर्थ म्हणतात आहे, असो माईक उपाधी. पुन्हा लक्षात घ्या, ही माईक आहे, ही उपाधी माईक आहे, खोटी आहे. तेची सहज समाधी, ती सहज समाधी आहे. श्रवणे वळावी बुद्धी निश्चयाची श्रीराम. अशा प्रकारे आमची जी उपाधी आहे ती माईक आहे, ती टाकणे या शब्दाचा अर्थ भगवंत आमचा देह टाकेल तेव्हा टाकेल, पण आम्हाला देहात राहून सुद्धा देहातीत होता आलं पाहिजे. देहातीत होऊन सारे जीवशिवाला जोडारे. अरे मी पण सोडारे. देह तर माझा नाहीच आहे, तो पंचतत्वांचा आहे. रजतम सत्वगुण त्याच्यात आलेले आहे. मी परब्रह्म स्वरूप आहे, मी नित्य आनंदी आहे, मी त्याचा अंश आहे. माझ्यात काय बदल होणार आहे? माझ्यात काही बदल होणार नाही आहे. देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी स्थिर बाहो. माझं मन मात्र त्या पांडुरंगाजवळ असेल तर देह आज आहे उद्या नाही, उद्या पुन्हा भेटणार आहे. कुठे जाणार आहे तो? आज हा शर्ट घातला, उद्या मी दुसरा घालणार आहे. तसा आज हा माझा देह आहे, उद्या दुसरा देह भेटणार आहे. त्या देहाचा कशाला मोह करता? देहापेक्षा त्यामध्ये असलेला देहीचा शोध घेतला पाहिजे. तो देही म्हणजे परमात्मा. म्हणून समर्थ म्हणतात की तू त्याचा शोध घे बाबा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सिद्धांत निरूपण नाम समास प्रथम श्रीराम. श्रीराम समर्थ श्रीराम. अशा प्रकारे श्री समर्थांनी भीमदशकातील पहिला हा समास संपन्न केला. संपन्न करताना आता मात्र ही उपाधी टाकली मी आहे, पण तरीसुद्धा उपाधी टाकूनसुद्धा जगामध्ये मला माझं कार्य उत्तम करायचं आहे. यासाठी पुढचा आपण समर्थांचा विचार, समर्थांचा बोध आम्ही ऐकणार आहोत. आपल्या सर्वांना उद्या ही निरूपणासाठी मनपूर्वक पाचारण करतो. आपण अनेक दिवसापासून ऐकत आहात, तीसुद्धा आपली साधना आहे. ती साधना आपली अखंड राहो अशी समर्थचरणी प्रार्थना करून आजची निरूपण सेवा संपन्न करतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखे मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.